ना, वडिलांच्या हाताला जे घट्टे पडलेले होते ना, ते कुठेतरी मला असं वाटत होतं की माझ्या वडिलांचा हातातला ॲटो सुटला पाहिजे. लग्नाच्या आधी खूप मोठे मोठे स्वप्न असतात, पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक लेडीज आपलं स्वप्न एका गाठोड्यात बांधून ठेवलेलं असतं. तसंच माझ्या मिस्टरांसोबत फक्त 1000 रुपयाच्या साडीसाठी भांडण झालेलं होतं. प्रत्येक वडिलाला वाटतं माझी परिस्थिती काय, काही घेणं देणं नाही, पण माझी मुलगी चांगल्याच घरी राहिली पाहिजे आणि माहेरी फक्त आई आणि वडील असेपर्यंत आपलं अस्तित्व असतं, वडिलांनंतर अस्तित्व नसतं. नमस्कार, मायसेल्फ मीनाक्षी मसुरे. मी प्रॉपर लातूर जिल्ह्यातनं बिलॉंग करते, पण गेली 13 वर्ष झालं पुण्यामध्ये चिंचवड येथे राहते. प्रत्येक लेडीजचं एक स्वप्न असतं की आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आज पाहायला गेलं तर लहानपण लातूरमध्ये गेले आणि जसं म्हणतात ना, एक वडिलांची परिस्थिती बदलली पाहिजे किंवा मिस्टरांची परिस्थिती बदलली पाहिजे असं ज्या व्यक्तीला, लेडीजला असं वाटतं का नाही, त्यांना मला असं सांगायला आवडेल की मी आज ज्या परिस्थितीमधनं बाहेर निघाली, जी एक मुलीला असं वाटतं की आपल्या वडिलांची परिस्थिती बदलली पाहिजे, त्यातलीच एक मी होती. मला माझे वडील ऑटो चालवत होते. माझ्या पप्पांचा ऑटो मला सोडायचा होता आणि मला माझ्या घरातली माझे जे 2 लहान भावंडे होते त्यांचं एज्युकेशन करायचं होतं. एक लेडीजचा एक स्वप्न असतं की आपण आपल्या लाईफमध्ये काहीतरी बनलं पाहिजे. माझं एक स्वप्न होतं पोलीस बनायचं. म्हणजे म्हणतात ना, ज्या व्यक्तीच्या शिक्षणाचा पैसा नसतो, ज्यांची परिस्थिती नसते, मला फक्त अंग मेहनत केली की मी पोलीसच्या जॉबला लागेल असं मला वाटत होतं, म्हणून मी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस करून मी माझ्या स्वप्नांपर्यंत मी पोहोचली होती. जे 3 मार्क मला कमी पडले होते ना, ती जर 3 मार्क पडले असते तर आज मी पोलीस म्हणून, कॉन्स्टेबल म्हणून मी उभा राहिली असती. पण ते 3 मार्क पडले नाहीत, म्हणून आज माझं म्हणजे जे हातातली गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती ना, ती माझ्या हातातनं निसटली होती. जी म्हणतात ना, वडिलांच्या हाताला जे घट्टे पडलेले होते ना, ते कुठेतरी मला असं वाटत होतं की माझ्या वडिलांचा हातातला ॲटो सुटला पाहिजे. पण त्या स्वप्नाला माझ्या ब्रेक लागला आणि वडील फक्त एकच शब्द बोलत होते, कधी माझ्या खानदानामध्ये कोणत्या मुलीने जॉब केला नाही आणि मला तूही केलेला आवडणार नाही. आणि वडिलांनी माझं लग्न लावून दिलं आणि लग्न झाल्यानंतर जे म्हणतात ना, प्रत्येक लेडीजला असं वाटतं लग्नाच्या आधी खूप मोठे मोठे स्वप्न असतात, पण लग्न झाल्यानंतर प्रत्येक लेडीज आपलं स्वप्न एका गाठोड्यात बांधून ठेवलेलं असतं. लग्नानंतर जे म्हणतात ना, स्वप्न पूर्ण टोटली माझे झोपले होते. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त माइंडमध्ये म्हणजे आपल्या डोक्यामध्ये काय होतं तर माझी मुलं, माझं घर, माझा संसार, माझी सगळी फॅमिली, एवढंच स्वप्न होतं. माणसाला 2 आकडी शब्द आहे, पण प्रत्येकाची झोप उडाली. ज्याच्याकडे पैसा आहे त्याही व्यक्तीचं आणि ज्याच्याकडे नाही त्याही व्यक्तीचं म्हणजे झोप उडालेली आहे. पण त्याचमध्ये माझं बघितलं ना, लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एक स्वप्न होतं की आपली पण आज परिस्थिती आज एवढ्या बेकारीची झालेली आहे आणि आपण आपली काहीतरी अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. जी म्हणतात ना, प्रत्येक लेडीज 20 रुपयाच्या गजऱ्यासाठी नवऱ्यासोबत भांडण होतं ना, तसंच माझ्या मिस्टरांसोबत फक्त 1000 रुपयाच्या साडीसाठी भांडण झालेलं होतं. सरांकडचे मी गपचूप 1000 रुपये घेतले होते. त्या 1000 रुपये मला हिशोब विचारला सरांनी, मला त्याचा राग आला होता. पण मिस्टरांनी 1000च्या बदले 2000 पण त्याचा हिशोब विचारला होता. ज्या दिवशी मला तो हिशोब विचारला ना, मला त्या दिवशी माइंडमध्ये मला राग आला. मी म्हणते, आज गेली 13 वर्ष झालं मी ज्या संसारात दिले, आज त्या 1000 रुपयाची मालकीन मी सुद्धा नाहीये. हे कुठेतरी माझ्या मनाला ठेस लागली होती. ती ठेस लागल्यानंतर मी फक्त एक मिस्टरांना म्हणलं, आज मी 1000 रुपये मागते, त्या 1000 रुपयाची जर आज मी मालकीन नसेल तर ह्या घराचा, ह्या संसाराचा, माझ्या जीवनाचा काय उपयोग आहे. त्या दिवशी मला रात्रभर झोप आली नाही आणि त्या दिवशी मी माझ्या वडिलांना आणि आईला मी कोसत होते, माझं लग्न का केलं आणि मी ज्या पोलीस भरतीला ट्राय केलं असतं तर माझी आज भरती झाली असती. आज मी ज्या दिवशी मी बघितलं त्या दिवशी रात्री एका मित्राचा मेसेज आला होता आणि त्याचा सत्कार चालला होता, फोटो पाहिला होता. पाहिल्यानंतर असं वाटलं की त्याचा मी मेसेज बघितल्यानंतर वाटलं, मी त्याला विचारलं, आज तू पोलीस भरती झालेला आहे, तुला किती पेमेंट आहे विचारल्यानंतर तो म्हणला की मला आज 50,000 पेमेंट आहे. मला त्या दिवशी रात्री कळलं तर मी जर आज पोलीस भरती झाले असते तर आज मला 50,000 रुपये मिळाले असते. आज मी 50,000ची मालकीन राहिली असते. 1000 रुपयासाठी नवऱ्यासमोर हात पसरायची वेळ आली नसती. ही कुठेतरी मनाला ठेस लागलेली. त्या दिवशी मी मिस्टरांसोबत भांडण केलं आणि त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी मी जॉबच्या शोधात बाहेर निघाले होते. ह्याच इंडस्ट्रीसाठी मी माझ्या मिस्टरांना सोडून 6 महिने डिवोर्स पर्यंत केस गेलेली होती. ज्या दिवशी ह्या डायरेक्ट सेलिंगचं मी नाव ऐकलं होतं त्या दिवशी मला ह्या डायरेक्ट सेलिंगचा खूप राग येत होता आणि मला ज्या दिवशी ह्या मिस्टरांनी ह्या डायरेक्ट सेलिंगसाठी सोडलं होतं त्या दिवशी मला कळलं की आज आपल्या लाईफमध्ये ना आपला नवरा आहे ना कोणच नाही असं जाणवलं होतं. पण त्या दिवशी मी 6 महिने मी माझ्या माहेरी राहिले होते आणि त्यानंतर कळलं की माहेरी गेल्यानंतर पण आपलं अस्तित्व काहीही नसतं. माहेरी फक्त आई आणि वडील असेपर्यंत आपलं अस्तित्व असतं, वडिलांनंतर अस्तित्व नसतं. ज्यावेळेस माहेरामध्ये राहिले होते त्यावेळेस कळलं, वडील वारलेले होते, वडिलांच्या महागारी किंवा आपल्या आई वडिलांच्या नंतरनी
आपल्या ह्या लाईफमध्ये कोणच नाहीये, ही जाणीव त्या दिवशी कळली होती. आणि असं वाटलं की आज जर मी इथं राहते तर माझं आणि माझ्या मुलांचं संगोपन कोण करणार आहे. त्या दिवशी मनामध्ये थॉट आला आणि त्यावेळेस वाटलं की आपण आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आणि मला ज्या मिस्टरांना मी सोडून आले होते त्याच मिस्टरांनी परत एकदा रिपीट आम्ही एकमेकांशी कम्युनिकेशन करून मी परत पुण्यामध्ये आले आणि मिस्टरांसोबत परत एकदा संसार सुरू केला. पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीच्या विचारामुळे आज माझ्या लाईफमध्ये आणि माझ्या संसारामध्ये कॉन्ट्रीब्युशन अशी माझे ग्रेट महागुरु ज्यांना आम्ही म्हणतो डॉक्टर अशोकजी तोडमल सरांना पण मनापासून धन्यवाद मानते. का तर त्यांच्या स्पिरिच्युअल बेसमुळे, त्यांच्या त्या टॉकमुळे आज माझ्या लाईफमध्ये बदल आहे. आज ज्या व्यक्तीने समजून सांगितलं की मॅडम आज जर समजा आज हा बिझनेस हजबंड वाईफ बिझनेस रन करू शकता तर तुम्ही का नाही. सरांच्या ह्या वाक्यामुळे मी फक्त हा इंडस्ट्री फक्त मिस्टरांसोबत फिरण्यासाठी आणि जे म्हणतात ना वेळ देत नाही, प्रत्येक लेडीजला वाटतं की आपले मिस्टर आपल्याला वेळ देत नाहीत, त्या फक्त वेळेसाठी मी मिस्टरांसोबत ही इंडस्ट्री जॉईन केली होती. पण हे वेळ म्हणता म्हणता मी फक्त सोबत फिरत होते. पण त्या दिवशी कळलं की आज इथं येणारी प्रत्येक लेडी स्टेजवरती बोलती महिना मी 5 लाख 10 लाख रुपये कमवते, महिना मी 50,000 1 लाख रुपये कमवते. त्या दिवशी मला कळलं की खरंच एक लेडीज ही इंडस्ट्री जॉईन केल्यानंतर महिन्याला 1 लाख 2 लाख 5 लाख घेऊ शकते. मला त्या दिवशी क्लिक झालं आणि मी सरांच्या विचारामुळं ESSI सिस्टममुळं ह्या स्टेजपर्यंत पोहोचले. मला असं वाटतं की आज ह्या इंडस्ट्रीमुळं मी कधी म्हणजे माझे वडील ऑटो चालवत होते, मिस्टर 2 व्हीलर मेकॅनिक होते, पाना घेऊन गाड्या नीट करत होते. पण तीच मुलगी आज स्टेजवरती उभारून सांगते की आज इथं येणारे प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये बदल होऊ शकतो. पण ही बदल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फक्त घ्यावं लागतं एक डिसिजन. जो डिसिजन मी माझ्या मिस्टरांना घेण्यासाठी विरोध करत होते तोच डिसिजन मी पण घेतला. तो डिसिजन मी घेतल्यानंतर गेल्या 3 वर्षामध्ये मला वाटलं नव्हतं की मी खरंच ह्या इंडस्ट्री करू शकते का नाही, हा विश्वास नव्हता. ज्या मिस्टरांसमोर हात पसरत होते 1000 रुपयासाठी, ती स्वप्न म्हणजे जे म्हणतात ना, ज्या 1000 रुपयासाठी मी ही इंडस्ट्री जॉईन केली होती ना, तेच 1000 रुपये न म्हणता आज महिना 2 लाख प्लस इन्कम कमवते. ज्या ऑटोमध्ये फिरत होते, ज्या 2 व्हीलरवर फिरत होते, त्याच ठिकाणी ह्याच इंडस्ट्रीनं बाय एरोप्लेन गोवा अचीवर आहे, दुबई अचीवर आहे, सिंगापूर अचीवर आहे. कधी आयुष्यात फक्त एरोप्लेन घरावरून उडताना पाहिलं होतं, पण ह्या इंडस्ट्रीनं त्या एरोप्लेनमध्ये बसायचा चान्स दिलेला आहे. मला असं वाटतं अशा खूप अशा लेडीज आहेत ज्यांना की असे स्वप्न आहेत. प्रत्येक लेडीज आपलं स्वप्न गाठोड्यामध्ये बांधून ठेवलेली आहे. आता हे गाठोडं ओपन करायची वेळ आली आहे. आणि ज्या ऑटोमध्ये बसून मी फिरत होते, कधी ट्रेनचा सुद्धा प्रवास केलेला नव्हता ना कधी 4 व्हीलरचा प्रवास केला नव्हता. स्वप्नात बघितलं नव्हतं की ज्या वडिलांनी मला ज्या ठिकाणी दिलंय त्या ठिकाणी वाटलं नव्हतं की मी आज स्वतःच्या घरात स्वतःच्या गाडीत राहू शकते. प्रत्येक वडिलाला वाटतं माझी परिस्थिती काय काही घेण देणार नाही, पण माझी मुलगी चांगल्याच घरी राहिली पाहिजे आणि श्रीमंत घरीच पडली पाहिजे. पण ज्या मुलीला असं वाटतं की नाही माझ्या वडिलांची माझ्या मिस्टरांची लाईफ बदलली पाहिजे, तरी खूप जबरदस्त आणि खूप मोठा प्लॅटफॉर्म आपल्याला ह्या लेडीजला खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे. मग आपल्याला हेल्थ पण पाहिजे, वेल्थ पण पाहिजे आणि हॅपीनेस पण पाहिजे. जर समजा ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला पाहिजे असतील तर हे जबरदस्त प्लॅटफॉर्म सनेज आणि इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम तुमची वाट बघत आहे. लास्टला जाताना एकच सांगेल, जवानी में इश्क होना लाजमी है, जवानी में इश्क होना लाजमी है, लेकिन अगर यही इश्क सनेज से हो जाए और इथिकल सक्सेस एजुकेशन सिस्टम से हो जाए तो दिल टूटने का नहीं, करियर बनने का चांस है, करियर बनने का चांस है. थैंक यू.